नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार खिस्ते आपल्या या लेक्चरमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या वित्तीय व्यवस्था फायनान्शियल सिस्टीम्स भाग 2 या पेपरमधील भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जी काही वेगवेगळी कार्य करण्यात येतात या कार्यांचा आढावा घेणार आहोत. मित्रांनो, भारतीय मध्यवर्ती बँक किंवा भारतीय केंद्रीय बँक या संदर्भात आपण विचार करत असताना भारतीय मध्यवर्ती बँक ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून किंवा केंद्रीय बँक म्हणून अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असताना दिसून येते. या भारतीय मध्यवर्ती बँकेचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण स्थान असताना आपल्याला दिसून येते. कारण भारतीय मध्यवर्ती बँक ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करत असताना दिसून येते. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार भारतात बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद केली गेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली होती. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये 1 जानेवारी 1949 रोजी या मध्यवर्ती बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले दिसून येते. भारतीय मध्यवर्ती बँक ही नाणे बाजारातील एक महत्वाचा किंवा केंद्रीय घटक आहे. म्हणजे यावर आपल्याला असे लक्षात येते की सुरुवातीला ज्या वेळेस बँकेची स्थापना झाली त्यावेळेस ही बँकेची स्थापना खाजगी भागधारक यांच्या माध्यमातून झालेली दिसून येते. 1 जानेवारी 1949 रोजी हिचे राष्ट्रीयकरण झाले, म्हणजे ही बँक सरकारच्या मालकीची किंवा सरकारच्या अखत्यारीमध्ये आलेली बँक झाली. मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये काही अर्थतज्ञांनी व्याख्या दिलेल्या दिसून येतात. त्यापैकी डॉक्टर M.H. डिकॉक यांनी भारतीय मध्यवर्ती बँकेची स्थापना करताना अशा प्रकारे वर्णन केले आहे की मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था असते. म्हणजे सुरुवातीला आपण ज्या प्रकारे पाहिलं की भारतीय मध्यवर्ती बँक नाणे बाजारातील महत्वाचा घटक आहे. म्हणजे डिकॉक यांनी व्याख्या करताना मुद्रा आणि बँकिंग संरचनातील शिखर संस्था म्हणून मध्यवर्ती बँकेला संबोधलेले आहे. प्राध्यापक W.A. शॉ यांनी मध्यवर्ती बँकेची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली दिसून येते. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. म्हणजे शॉ यांनी मध्यवर्ती बँकेची व्याख्या करताना पतपुरवठ्यावर नियंत्रण करणारी बँक म्हणजे पतपुरवठ्यावर नियंत्रण या शब्दावरती भर दिलेला आहे. म्हणजे देशातील केंद्रीय बँक ही पतपुरवठ्यावर किंवा देशातील चलन पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवणारी महत्वाची बँक म्हणून ओळखली जाते. याच व्याख्येला अनुसरून आपण मध्यवर्ती बँकेची काही कार्य पाहणार आहोत. ही कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहेत, परंतु याचा आढावा आपण थोडक्यात घेत आहोत जेणेकरून आपल्याला कार्याची रिझर्व्ह बँकेच्या कार्याची कल्पना यावी आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कार्य आपल्याला अभ्यासपूर्वक ठरावेत. म्हणून आपण या रिझर्व्ह बँकेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊ.
सगळ्यात पहिलं कार्य जे आहे ते आहे चलनाची निर्मिती करणारी बँक. याच कार्याला नोटांची किंवा चलनांची मक्तेदारी असणारी बँक म्हणून देखील पाहिली जाते. कारण चलनी नोटांची निर्मिती करण्याचे एकमेव अधिकार हे रिझर्व्ह बँकेलाच असताना दिसून येतात. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया आणि नाणी सोडून सर्व रुपया नोटा निर्माण करण्याची क्षमता किंवा जी अधिकार आहेत ते केवळ मध्यवर्ती बँकेलाच असताना दिसून येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावे लागतात. यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जातात. म्हणजेच रिझर्व्ह बँकेला चलनाची निर्मिती करताना कितीही प्रमाणामध्ये किंवा मनात येईल त्यावेळेस नोटांची छपाई करणे शक्य नाही किंवा हे त्या कायद्यामध्ये बसत नाही. या नोटांच्या अस्तित्वाला ठेवींचा आधार असतो. किमान राखीव गुणोत्तर पद्धतीनुसार या नोटांची किंवा चलनाची छपाई करण्यात येते. या नोटांना 115 कोटी रुपयाच्या स्वरूपात सोने आणि 85 कोटी रुपयाच्या स्वरूपात परकीय चलन ठेवले जाते. म्हणजे या आधारावरच नोटांना देखील किंमत प्राप्त होताना दिसून येते. दुसरं आणि महत्वाचं कार्य आहे सरकारची बँक. रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक म्हणून ओळखली जाते. सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून ही बँक कार्य करते. ही बँक केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार देखील करते, म्हणून याला सरकारची बँक म्हणून देखील ओळखले जाते. तसेच सरकारच्या वतीने ती पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी सुद्धा देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील या बँकेद्वारे करण्यात येते. ही बँक सरकारला अनेक आर्थिक विषयावर सल्ला देखील देते, म्हणून या बँकेला सरकारची बँक म्हणून देखील संबोधले जाते. ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेला सरकारची बँक म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेला बँकांची बँक म्हणून देखील ओळखले जाते. म्हणजे बँकांची बँक हे रिझर्व्ह बँकेचे तिसरे कार्य असताना आपल्याला दिसून येते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणीनुसार व मुदत ठेवीनुसार किमान रोख राखीव निधी ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून अर्थसहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजे जर व्यापारी बँकांना कर्जाची गरज पडली तर अंतिम तारणहार म्हणून रिझर्व्ह बँकेकडेच पाहिले जाते, म्हणून या मध्यवर्ती बँकेला बँकांची बँक म्हणून देखील ओळखले जाते. चौथं कार्य आहे परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक म्हणून देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून मध्यवर्ती बँक काम करत असते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निश्चित करणे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांना चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँकेद्वारेच करण्यात येतात. परकीय चलनाचा विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारे परकीय चलनाची खरेदी आणि विक्री म्हणजेच मागणी आणि पुरवठ्यावरून प्रत्येक गोष्टीचं मूल्य ठरत असतं, ती स्थिरता ठरत असते. म्हणून या प्रमाणावर परकीय चलन साठ्याचा सांभाळ करण्यासाठी देखील मध्यवर्ती बँकेद्वारे महत्वपूर्ण प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी मध्यवर्ती बँक कार्य करत असते. पुढचं जे कार्य आहे पतपैशाचे नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. रिझर्व्ह बँकेद्वारे संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पत नियंत्रण केले जाते की जेणेकरून अर्थव्यवस्थेतील चलनाचा पुरवठा जो आहे तो
योग्य प्रमाणात राहील आणि त्यामुळे किमतीचा जो स्तर आहे तो स्तर देखील स्थिर आहे. किंमत वाढण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते. म्हणजेच पतनियंत्रणाद्वारे मध्यवर्ती बँक देशातील पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवताना दिसून येते. यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारे संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करण्यात येतो. संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, जसे रोकड निधीचे गुणोत्तर CRR व संविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणामध्ये कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन करणे, कर्जाचे नियंत्रित वाटप करणे, नैतिक मनधरणी यासारख्या वेगवेगळ्या साधनांचा समावेश होतो. पतनियंत्रणाबरोबरच मध्यवर्ती बँक ही आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्ध करण्याचे कार्य देखील करताना दिसून येते. रिझर्व्ह बँक आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते. या आकडेवारीद्वारे प्रस्तुत परिस्थितीचे विश्लेषण करून उपाययोजना देखील करण्यात येतात किंवा या उपाययोजना रिझर्व्ह बँकेद्वारे सुचविण्यात येतात. पुढचं जे कार्य आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कार्य करते. म्हणजेच देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील रिझर्व्ह बँकेची किंवा मध्यवर्ती बँकेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असताना दिसून येते. यामध्ये शहरी, निमशहरी, ग्रामीण भागातील ज्या बँकिंग सेवा आहेत या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून देखील बँकेद्वारे प्रयत्न करण्यात येतो किंवा व्यापारी बँकांच्या शाखा विस्तारासाठी रिझर्व्ह बँकेद्वारे मान्यता देण्यात येते. त्याबरोबरच कृषी पतपुरवठा म्हणजेच कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा आणि औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा व्हावा, या माध्यमातून विकासात्मक कार्य व्हावेत, रोजगार निर्माण व्हावा आणि पायाभूत सुविधा देखील आपोआप वाढ व्हावी, या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँक कार्य करताना दिसून येते. या 7 कार्यानंतर शेवटचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे रिझर्व्ह बँक इतर कार्य. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्या घेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. म्हणजे रिझर्व्ह बँकेद्वारे ज्या वेगवेगळ्या बँका असतात या बँकाच्या मधील जी देणी घेणी राहिलेली असतात, शिल्लक असतात, यांच्या मध्यस्थ म्हणून किंवा या बँकातील एक दुवा म्हणून रिझर्व्ह बँक निरसन केंद्र म्हणजे क्लिअरिंग हाऊस याचे देखील काम करताना दिसून येते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक सहाय्य किंवा कर्ज पुरवठा करण्यात येतो. मित्रांनो, या प्रकारे आपण आजच्या तासामध्ये रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली, रिझर्व्ह बँक म्हणजे काय आणि रिझर्व्ह बँकेची वेगवेगळी कार्य पाहिली. तर मित्रांनो, आजच्या या तासाला या ठिकाणी आपण पूर्ण विराम देऊ आणि आपल्याला अभ्यासासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही अभ्यासपूरक साहित्य पुरवत आहे, त्याची लिंक आपल्याला देत आहे, तरी त्याचा उपयोग करून आपण अभ्यास करावा. धन्यवाद मित्रांनो.